व्हिडिओ रेकॉर्डिंग करते असते. हा. तो गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आपण आपली जी रेग्युलर बॅच चालू आहे त्या बॅच प्रमाणे आता अजून एक बॅच आपली या वीक मध्ये मागच्या वीक मध्ये स्टार्ट झालेली होती. ऑलमोस्ट या विषय असा होता की हा टायमिंग मला सुटेबल नसतो, पण असं विचारायचं की थोडासा एक्स्ट्रा टायमिंग देऊन अजून काय कव्हर करता येईल, तर त्या हिशोबाने आपण स्टार्ट केलेलं. आणि आता आपण पुढे जाणार आहेत, म्हणजे इनडायरेक्टली आपला पुढचा जो कंटेंट आहे ते कव्हर करायचंय आपल्याला. पण त्याच्या अगोदर जे काय आपण 10 दिवस प्रॅक्टिस घेतली ती कशी वाटली ते आपण मॅडमला विचारू. तर मॅडम तुमचं नाव सांगा, इंट्रोडक्शन द्या. माझं नाव सुवर्णा विजय मिश्रा. मी शिकवायला राहते आणि मी M.Com केलेलं आहे. सध्या मी अकाउंटंटचा जॉब करते. बट मला अशीच इच्छा वाटली आणि ऑफिसच्या समोरच सरांचं म्हणजे शेअर मार्केटचं होतं. तर मी पण शिकले पाहिजे असं मला वाटलं होतं. एकदा गेली होती विचारायला, तर तेव्हा काही पॉसिबल झालं नाही. पण मनातली इच्छा काही संपली नाही आणि सरांचं शिकवणं समोरूनच बघत होते. त्याच्यामुळे मला इंटरेस्ट अजून वाढला, की केला पाहिजे असं. त्याच्यामुळं केला आता क्लास आणि आता असं वाटतंय की करेल मी नक्की. तेव्हा मग शिकवताना जसं तुम्हाला माझं शिकवणं दिसत होतं, तर मग डोर बंद होता का? कोर्स पण केला होता. म्हणजे ऐकून 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 सुद्धा शिकून गेले असते तुम्ही. पण सगळे मला असं मला एकदम बेटर वाटलं. ते इनडायरेक्टली तुम्हाला अजून बनायचं होतं. हो. एनिवेज जोक चालूच राहणार आहे. तर तुम्ही आता जसं हा क्लास जॉईन केला, याच्या अगोदर तुम्हाला काय अनुभव होता का मग शेअर मार्केट बद्दल किंवा फॉरेक्स मार्केट बद्दल? हे फक्त ऐकलं होतं, पण मला पूर्ण माहिती नव्हती. पण इथं आल्यानंतर पूर्ण माहिती झाली. ते ए टू झेड म्हणतो ना आपण, ते कळलं. आणि ट्रेडिंग आता जसं आपण स्टार्ट केली, म्हणजे ट्रेडिंग म्हणजे प्रॅक्टिस स्टार्ट केली, तर आपण आपला पहिला कंटेंट आहे की लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस, हो. जे तुमच्यासाठी थोडं नवीन असेल किंवा अवघड पण झालं. पण आता 10 दिवसामध्ये तुम्हाला काय फायदा वाटतोय त्याचा? हो, भरपूर फायदा वाटतोय. म्हणजे स्कॅल्पिंग कधी ऐकलेलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये पण खूप कव्हर करू शकतो. हॅचिंग वगैरे याच्यामध्ये पण खूप कव्हर करू शकतो. म्हणजे माझी सूनबाई आहे. त्यांच्या तोंडून मी ऐकलेलं होतं, की आम्हाला फक्त म्हणजे लाईव्ह मार्केट तर त्यांनी कधी शिकलेलंच नव्हतं. अच्छा. तर त्याच्यामुळे हे एक प्लस पॉइंट होता, की मला ते बघायला भेटलं आणि ते शिकायला भेटलं. ओके. नाही, आणि बघणं हा ठीक आहे, शिकणं हा पण ठीक आहे. हो, पण तुम्ही ट्रेड करताना त्याचा वापर करतात का? हो, ट्रेड एक जेव्हा लावता तुम्ही प्रॅक्टिससाठी डेमो अकाउंटवर, हं, तर त्याचा प्रॅक्टिस करताना तुम्ही त्याचा वापर करतात का? हो, कारण बऱ्याच गोष्टी मी बघतो मार्केटमध्ये, युट्यूबवर सुद्धा तुम्ही बघू शकतात की लोक सांगतात हॅजिंग, स्कॅल्पिंग, अनेक टर्म्स आहे ते सांगत असेल, पण ते बघितल्यावर आपण ट्रेड करू शकतो का, आपल्याला ते जमतं का, ते फार महत्वाचं आहे. त्याची गरज भासल्यावर आपल्याला ते यायला पाहिजे, आणि ती गोष्ट जर माहितच नसेल तर कसं काय करणार? बरोबर आहे. नाही, ती माहिती भेटली मला इथे. पुरेपूर भेटली. ओके. आता कितीपर्यंत कॉन्फिडन्स तुमचा आलाय? जर 100% आपण म्हटलं तर त्याला प्रॅक्टिस मोड मध्ये किती कॉन्फिडन्स तुमचा? 120. हा कोणता पेपर आहे? 100%चा 120%. म्हणजे इनडायरेक्टली, म्हणजे असं म्हणता येईल का की भले तुम्हाला अजून लेवल माहित नाहीये, टेक्निकल शब्द माहित नाहीये, पण तुम्हाला जर ट्रेड वाटला तर तुम्ही करू शकता, एवढ्या लेवलला तुम्ही रेडी? कॉन्फिडन्स वाढलाय. म्हणजे असं पण असं एक गृहीत धरूया की तुमच्या हातात तलवार पण आली, आता बंदूकची गरज आहे, पण तलवार पण काही कमी नाही. हो, हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय सांगणार, तुम्हाला क्लास बद्दल काय सांगता येईल? तुमचं काय व्ह्यू, काय फीडबॅक, काय? फीडबॅक म्हणजे क्लास लावलाय आणि हे खरंच एक चांगलं काम केलंय मी स्वतः. क्लास जॉईन केलाय, झालंय ते. त्याच्यानंतर मला भविष्यात काही टेन्शन नाही. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो तुमच्यामध्ये आता आलेला आहे, हो. है ना? आणि काय म्हणणार, इतर लोक क्लास करायला खूप घाबरतात. म्हणजे घाबरता म्हणता असं म्हणता येईल की इच्छा आहे, पण पहिले विचार हा आहे की पहिले पैसे कमवून घेतो मग क्लास करू. क्लास. हो, तर हो. या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, आधी शिक्षण महत्वाचं आहे आणि नंतर मग पैशांच्या मागे लागा. कारण का शिक्षण अपुरं पडलं, ते कामाचं नसतं. अगदी पूर्ण बरोबर, शिक्षण अगदी बरोबर. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा, की जे लोक असं म्हणतात की आम्ही पहिले पैसे कमवून घेतो मग क्लास लावू, तर जर नॉलेजच नाही तर पैसे कमवणार कसं काय? म्हणजे गॅमलिंगच करणार ना शेवटी, हो. है ना? आणि त्या गॅमलिंगच्या नावाखाली जे पैसे आहेत ते निघून जाणार, आणि मग एकच कारण होईल तुम्हाला सांगायला
की माझ्याकडे पैसे नाही. काहीच म्हणजे जेव्हा होते तेव्हा विचार नाही केला, नाही. आणि जेव्हा नाहीये आता तुम्ही लाख म्हटले की आम्हाला शिकायचंय, आम्हाला हे करायचं ते करायचंय, तर वेळ गेल्यावर काहीच करता येत, राईट. तर पहिल्या लर्निंग महत्वाची आहे. तुम्ही लर्न करून शिकून जर तुम्ही ट्रेड केला आणि त्याच्यात पण लॉस गेला तर तुम्हाला समजेल तुम्हाला, म्हणजे की काय चुका झाल्या. पण जर शिकले नाही आणि लॉस जातोय तर समजणार तर कधीच नाही काय झालंय, हो. है ना. आणि त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा डायरेक्टली झिरो होऊन जाईल. पैसा येईल, मे बी मे नॉट बी, तुमच्याकडे पैसा भरपूर असेल, अंबानी पण असू शकता तुम्ही, अदानी पण असू शकता. पण कॉन्फिडन्स लेवलला काही तुमचा पैसा कामा येणार, है ना. कारण इथे बरेच लोक अशीच येतात आणि कॉन्फिडन्स जो असतो तेव्हा खूप चांगला असतो स्टार्टिंगला, कारण पैसा हातात असतो. जसा हळूहळू पैसा गायब होतो तर ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स पण तो संपून जातो, राईट. पण तुमची कॉन्फिडन्सची लेवल जी आता तुम्ही बोलले 120%, तर हा 120% हा फक्त लाईव्ह मार्केट केल्यामुळे आला असं म्हणता येईल. नाही, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस तर हा म्हणजे लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस हो. जी आपण घेतो, तर मी तो कंटेंट जर घेतलाच नसता, तुम्हाला डायरेक्ट टीचिंग केली असती लेवलची, तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे तुमचं मत काय त्याबद्दल? कन्फ्युज झाले असते सर मी. अच्छा. की मी जे शिकते ते जर मी म्हणजे ट्राय नाही करत आहे तर मला समजलंच नसतं. Very म्हणजे good. जे त्याची गरज आहे, हो, गरज आहे त्याची. है ना. हो. आणि मी हाच विषय खूप सिरियसली घेतो की जर तुम्हाला लेवल जर शिकवायच्या मागे लागलो मी आणि तुम्हाला मार्केटच माहित नाहीये, म्हणजे मार्केटची सायकोलॉजीला तुम्ही कसे तरतूद करायला पाहिजे तेच तुम्हाला माहित नाहीये, तर तुम्हाला लेवल शिकून काही उपयोगच नाही. आज तुम्हाला माहिती आहे की मार्केट बरोबर मला कसं राहायचंय, मार्केटच्या हिशोबाने मला कसं ट्रेड करायचं आहे, मार्केटच्या हिशोबाने कशी मला स्पीड पाहिजे, आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर एकदम क्लिअर आहे, उघड आहे, आणि त्याचा तुम्ही कोपअप करताय, है ना. आणि त्याच्यावर आता मी लेवल जेव्हा शिकवेल तुम्हाला खूप इझी वाटेल. हो. जर मी म्हटलं की या लेवलला बाय करता येईल तर तुम्ही बाय करू शकता, प्रश्न नाही राहणार, कारण तुम्हाला येते. आणि मेन म्हणजे तुमचं अकाउंट जे आहे, जे काही डीमॅट अकाउंट आपण वापरतो, ते तुम्हाला आता हँडल करायला सोपं जाते, महत्वाचं भाग आहे. तर बरेच लोक लाईव्ह मार्केट प्रॅक्टिसच्या नावाखाली फक्त इंट्रोडक्शन देतात. बरंच काही टायमाला असं करतात की फक्त त्यांचं अकाउंट दाखवतात आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतात का हा ऑप्शन बायचा आहे, हा ऑप्शन सेलचा आहे. ते याच्याने काही शिकत नाही असं माझं मत आहे, प्रांजल मत आहे. तर तुम्हाला मी आग्रह हे करेल की तुम्ही भले क्लास कुठेही करा, पण पहिली लाईव्ह मार्केट प्रॅक्टिससाठी 10 दिवस 15 दिवस स्वतःहून द्या आणि मग तुम्ही ट्रेड करण्यासाठी विचार करा. सो एनिवेज, थँक्यू. तुम्ही आता जे आपले लेवल्स आहे ते एकदा तुमच्या शिकून झाल्या की परत आपण एक छोटंसं इंट्रोडक्शन घेऊ आणि शेवटी परत एक इंट्रोडक्शन नंतर राहणार तुमचं जेव्हा प्रॉफिट दिसणार आहे, तो असा विषय. तर तेव्हा तुमचं जे काही आहे ते हे पण होईल की पैसा तर कमवायचाच आहे, त्याचा सर आपला हेतूच आहे, पण लर्निंग बरोबर तो पैसा जो आहे त्याचं बेनिफिट डबल होईल. चालेल, ठीक आहे, या मॅडम. आता हे चालू आहे ना अजून. तर हा येस, आता नेक्स्ट आहे, तुमचं नाव सांगा, प्रोफेशन सांगा. नमस्कार, मी सुचित्रा सोनावणे, मी हाऊसवाईफ आहे. मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या चुलत दिरांकडे गेली होती, तर तिथे ते ट्रेडिंग करतात. ते नेमकं काय करतात कसं काहीच माहिती नव्हतं. मनात प्रश्न होता की काय करायचं, कुठे करायचं. मग गाडे सरांबद्दल कळलं की आपल्या विजयनगर क्लास घेतला बसतो. तेव्हा क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केल्यापासून आता मला भरपूर फरक वाटतो की काय ट्रेडिंग काय सांग. मला फॉरेक्स हा शब्दच माहिती नव्हता. म्हणजे फक्त इंडियन ट्रेडिंग बद्दल माहिती होतं. फॉरेन ट्रेडिंग जे असतं फॉरेक्स, ते मला गाडे सरांकडूनच त्याची माहिती, त्याच्याबद्दल भरपूर मला नॉलेज भेटले सर. तर तुम्ही आता जसं तुमचं बॅकग्राऊंड वेगळा सेगमेंटचं आहे, किंवा आय थिंक तुम्ही MSc झालेलं आहे, BSc डिप्लोमा इन फार्मसी, म्हणजे सेगमेंटच वेगळा आहे. तर या सेगमेंटकडे आता जसं तुम्ही विचार केला होता, तर मे बी तुम्ही युट्यूब चेक केला असेल किंवा इतर कोणाकडून माहिती काढली असेल, तेव्हा तुम्हाला टफ वाटत असेल कारण शब्द वेगळे असतात. आणि आता आपण जे 10 दिवस लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस घेतली, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं मनातले डाऊट जो आहे तेवढं क्लिअर झाले? क्लिअर झाले. म्हणजे स्वामींनी शिकवलं पण असं की आम्हाला समजेल अशी उदाहरणं दिली, क्लिअर होतं त्यामध्ये. प्रत्येक वेळेला आम्ही दोन्ही गोष्टी करत गेलो, त्याच्यामुळे टीचिंग मध्ये चांगला लगेच कॉन्फिडन्स यायचा की नाही आता
प्रॅक्टिसच्या वेळेला मग थोडासा राईट राईट राईट. प्रॅक्टिस कंटिन्यू करून सरांनी प्रॅक्टिसला भरपूर वेळ दिला. प्रॅक्टिस प्लस टीचिंग असं दोन्ही व्यवस्थित झाल्यामुळे तेवढं कॉन्फिडन्स आहे की आम्ही ट्रेडिंग करू शकतो. पण आता जसं तुम्ही गोष्टी एकदम लक्षात पण आल्या की प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. हो. है ना, मी एक दिवस प्रॅक्टिस घेतली असते लगेच टीचिंग चालू केली असती, तर तुम्हाला काय वाटतं ते योग्य असतं? ते फक्त टीचिंग केलं तर कॉन्फिडन्स असतो की नाही आता आपण तर पैसे कमवू शकतो इझिली, आपल्या लक्षात येते सगळं. इथून घरी जाताना एकदम कॉन्फिडन्स की नाही आता उद्या पण आपण करू शकतो. करणार. घरी गेल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिसला बसायचो तेव्हा बरोबर अडचणी यायच्या आणि ते लक्षात यायचं नाही. मग ते प्रॅक्टिस करून कॉन्फिडन्स येईल. डेफिनेटली. तर मी सर्वांना परत एकदा तोच विषय सांगेन की मार्केटमध्ये पैसा कमवणं हा सर्वांचा हेतू कॉमन आहे आणि गरजेचा आहे, पण त्याच्यासाठी जी प्रोसेस लागते ती फार महत्वाची आहे. आणि लोक प्रोसेस करायलाच तयार नाही आजच्या घडीला. त्यांना फक्त पैसा हवाय लगेच. हा लगेच जो शब्द आहे हा फार अवघड शब्द आहे, कारण या लगेचनी चांगल्या चांगल्या लोकांना बर्बाद पण केलेले. आबादकाळ होतात पण एकदाच होतात, परत परत होत नाही आणि नंतर बर्बादच होतात. तर मी सर्वांना आग्रह करेल की तुम्ही पहिलं प्रॅक्टिसकडे स्वतःचं लक्ष द्या, स्वतःवर कॉन्फिडन्स गेन करा, स्वतःचा हात साफ करून घ्या. कारण मार्केटमध्ये जेव्हा आपण एखादा बिझनेस चालू करतो तर तो बिझनेस चालू करत असताना आपण या अँगलनी कधीच करत नाही की दुसऱ्यांनी तो चालू केला आणि त्याला प्रॉफिट होतोय म्हणून आता मी पण करतो. राईट. हा प्रश्न मी तुमच्यावर ठेवतोय, तुम्हाला विचारतोय की हा योग्य आहे का की आपण इतरांचा बिझनेस बघायचा आणि त्यांनी प्रॉफिट कमवतोय म्हणून आपण तोच बिझनेस टाकायचा? तर किती लोक सहमत आहे की त्यांचा बिझनेस चालेल? 100% लोकांना कळेलच की मला काय म्हणायचंय की याच्याने बिझनेस कधीच चालणार नाही. हा, पण त्या बिझनेससाठी तुम्ही तयारी केली, पूर्व तयारी केली, कुठेतरी अनुभव घेतला, नॉलेज तसं घेतलं, सेगमेंटमध्ये तिथं तुम्ही तुमचं इम्प्रुव्हमेंट केली आणि मग टाकला, तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर हेच शेअर मार्केट आहे. कोणाचे स्क्रीनशॉट पाहिले, इंस्टाग्रामवर कुठेतरी रील पाहिली, टेलिग्रामवर कोणीतरी तुम्हाला कॉल दिला किंवा युट्यूबला काहीतरी नॉलेजेबल काहीतरी सेशन ऐकला आणि ट्रेडर स्वतःला ट्रेडिंग म्हणायला लागले. भले देवाच्या कृपेने 1, 2, 4, 8 असं म्हणूया प्रॉफिट पण दिसला, पण याला ट्रेडर म्हणत नाही. राईट. जोपर्यंत ती गोष्ट मला समजत नाही ती का बरं अशी आहात आणि त्याच्यावर जर मला माझी स्ट्रॅटेजी क्लिअर नाहीये तर याला ट्रेडिंग म्हणत नाही, याला गॅमलिंगच म्हणतात. शब्द अवघड आहे पण ऍक्सेप्ट करायला शिका. कारण गॅमलिंग शब्द जेव्हा आपण वापरतो त्याची ऍक्शन पण आपली तशीच आहे असं समजून घ्या. कारण लोक शिकायला वेळ द्यायला तयार नाहीये, पण ट्रेड करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्या ट्रेडमध्ये लॉसच होऊ राहिला हे दिसून सुद्धा डिसिजन घ्यायला तयार नाहीये. ताई, तुम्ही आता जसं बोलले की तुम्ही रिलेटिव्ह कडे गेले आणि ते ट्रेड करत होते, तर डेफिनेटली तुम्हाला ते चांगलंच वाटलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक इन्स्पिरेशन भेटलं, बरोबर? पण हेच इन्स्पिरेशन समजा ते लॉस मध्ये असते तुम्हाला भेटलं असतं, है ना? तर इनडायरेक्टली मला हेच म्हणायचंय की तुम्ही तो पाऊल इन्स्पिरेशनच्या हिशोबाने चांगला उचलला, पण दुसऱ्या जे लोक चुका करत नाही ते तुम्ही केले की पहिले क्लास लावूया, शिकूया, समजूया, राईट? आणि त्याच्यात पण ते समजल्यावर पण ती माझ्यासाठी गोष्ट आहे का, आणि ती आहे तर मी करणार, हे पण तुम्हाला लक्षात आलं. कुठल्या गोष्टीत काहीच आपल्याला गरजेचं नाही. दुसरा एक विषय असा होता की जसं आपण जेव्हा प्रॅक्टिस घेतो त्याच्यामध्ये नवीन नवीन स्ट्रॅटेजी जी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये लिहिले पण बरंच काही, तर असे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आपण वापरतो, तर त्या कशा वाटल्या तुम्हाला? म्हणजे समजतं त्या स्ट्रॅटेजी मधून त्याचं ते फिटिंग आपण टाकलंय ना, तुम्ही सांगितलं त्याच्यामधूनच लगेच आयडिया येते की काय ट्रेड केलं पाहिजे किंवा कसं केलं ट्रेड केलं पाहिजे, राईट? प्रत्येक सिच्युएशन. म्हणजे आता तुम्हाला असं म्हणता येईल की त्या चक्रव्यूह मध्ये जर तुम्ही अटकले तर तुम्हाला माहिती की कोणता बाण काढायचा आणि कसं मारायचं, बरोबर आहे? बाहेर कसं पडायचं त्यातून तेवढं तरी बाबा आहे नॉलेज आलं. आता पूर्ण नॉलेज आहे. म्हणजे अभिमन्यू जे आहे मार्केटमध्ये त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे की अर्जुनच शेवटी महत्वाचा आहे, है ना? एंट्री करणारे अनेक आहे, आज पण बरेच लोक एंट्री केली मार्केटमध्ये आणि अटकले. ओके, पण प्रश्न तोच आहे की तुम्ही एंट्री करणं इम्पॉर्टंट नाहीये, तुम्हाला बाहेरचा मार्ग माहिती आहे का, तो सुद्धा प्रॉफिटेबल मार्ग माहिती आहे का, है ना? तर तुमच्यामध्ये तो विषय आता क्लिअर झालाय की तुम्ही जसं आता काल ट्रेड केला किंवा प्रॅक्टिस केली आणि तुम्ही बोलले पण की मी आता सर्व्हिस ट्रेड प्रॉफिट मध्ये कट केली, बरोबर? आणि काही ठिकाणी लॉस होता तर तो
होल्ड करून त्याला वेगळी स्ट्रॅटेजी वापरून कव्हर करता आली. ओके, व्हेरी नाईस. तर ओव्हरऑल फीडबॅक काय तुमचा आता या 10 दिवसाचा फीडबॅक काय? म्हणजे एक एक सुचित्राताई अशी की ज्याला माहीतच नाहीये, 10 दिवसानंतर एक सुचित्रा अशी की जी आज रेकॉर्डिंग मध्ये लोकांना सांगते, तर काय फरक जाणवला दोघांना स्टेटसला? फरक असा की आता माझं एक होतं की काहीतरी आपल्या फ्युचर प्लॅनिंगसाठी काहीतरी करायचं इन्कम सोर्स म्हणून. त्या दृष्टीने मी खरं फॉरेस्ट पाहिलं. येस, की ते माझं गोल पूर्ण होऊ शकतं. व्हेरी नाईस. आणि इन शॉर्ट मला हे सर्वांना आग्रह करायचा आहे की बघा, जसं आपण एक्स्ट्रा इन्कम प्रत्येकाला हवी, आजची गरजच ती झालेली आहे. तर एक्स्ट्रा इन्कमच्या हिशोबाने एक्स्ट्रा टाइम पण द्यायला लागतो, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि लोकांना एक्स्ट्रा टाइम जो आहे तो आहे, बराचदा आहे, पण त्याचा सदुपयोग नाही करता येत. 90% पब्लिक आज रील आणि इंस्टाग्रामवर बिझी झालेली आहे ना. आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादा चांगला शेअर मार्केटची रील आली, त्यांनी काहीतरी स्क्रीनशॉट टाकला की लगेच आपण फॉलो करायला लागतो. अरे पण तो फॉलो करण्यापेक्षा तो कसं करतो ते जर शिकलो, तर उद्या लोक आपल्याला फॉलो करू शकतात, असं मला वाटतं. बरोबर आहे का नाही? तुमच्या एरियामध्ये जो कोणी क्लास घेत असेल, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन क्लास करा, तुझं कुठं काही अडचण नाहीये. किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही चेक करा कोणते चांगले ट्रेनर आहे जे तुम्हाला चांगलं शिकवू शकतात. म्हणजे हात धरून शिकू शकतात असे ट्रेनर बनतोय मी. फक्त मोठे वेबिनार, मोठे सेमिनार किंवा मोठ्या गोष्टी करून लोकांना इन्फ्लुअन्स करणारे किंवा मोठे मोठे ट्रेड दाखवून, लाख 2 लाख करोडोचे ट्रेड दाखवून आणि तुम्हाला इन्फ्लुअन्स करणारे असे ट्रेडर नकोय. मला असं मत आहे. तुमचं काय मत आहे ताई? है ना? आणि मला ते आम्ही पण व्हिडिओ सर्च केले. त्याच्यात काही असे knowledge. बरोबर. आणि इनडायरेक्टली काय आहे की स्टडी, नॉलेज, तुमच्या स्ट्रॅटेजी, तुमची स्किल्स हे जेव्हा डेव्हलप होत आहे, तर ट्रेड पण सोपं वाटतंय, है ना? आणि ते नाहीच आहे आपल्याकडे किंवा आपल्याला ते करायचंच नाहीये. फक्त पैसा टाकायचा आणि लगेच डबल होईल अशी अपेक्षेने ट्रेड केला तर कधी सक्सेसफुल. ओके, एनिवेज तुम्हाला किती टक्के आता कॉन्फिडन्स आलाय? 100 आउट ऑफ असं काय म्हणता येईल तुम्हाला? तसं मी आतापर्यंत इतकी म्हणेल, अजून थोडं पुढचं शिकलं की मग टक्के व्हेरी नाईस. पण प्रॅक्टिसवर किती कॉन्फिडन्स आलाय? आहे. प्रॅक्टिसमुळे मी हे तर म्हणू शकते की मी करू शकते बाबा. आज जरी ट्रेड घ्यायचा, आज जरी लॉस मध्ये गेला तर उद्या प्रॉफिट मध्ये करू शकेल असं. म्हणजे तुम्हाला आता ते पेशन्स पण आले हो. आणि तुम्हाला लेवल्स पण थोडेफार अंदाज येऊ राहिले की कुठपर्यंत मी होल्ड करावं आणि त्याच्या अगोदर मी काय करता येईल हे तर क्लिअर झालं असेल. व्हेरी नाईस. आणि याच्याच गोष्टीवर तुम्ही आज 80% पर्यंत आलेले. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 80 नाही 50% पण बोलले असते तरी ते सार्थक असतं. का? त्याचं कारण काय की 50% जे तुम्ही बोलताय हे बी तुम्ही आज ट्रेड करून ते इम्प्लिमेंट करताय किंवा त्याची पॉइंट सांगताय. तर आज मार्केटमध्ये अनेक लोक आहेत, लाखोच्या पटीने असेल, ज्यांना तुमच्यासारखं 50% पण नॉलेज नाही. मी तुमच्यासारखं 50% म्हणतोय, हो. तुम्हाला 100% आहे, त्यांना 50% पण नाहीये, बरोबर. है ना? आणि तोच रेशो आहे. सेबी, इतर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट लोकांना आवर्जून सांगते की जे लॉस मेकर आहे त्यांनी नॉलेज घ्या, शिकून घ्या, नाही तर आम्हाला आमचे रूल चेंज करायला लागेल. आणि केले पण त्यांनी. बरोबर आहे का नाही? मार्जिन वाढवली, एक्सपायरीचे डेट चेंज केल्या, कमी केल्या, परत इतर काही नॉर्म्स आणताय, न्यूज मध्ये ऐकत असेल तुम्ही, तर हे सर्व पाऊल का उचलताय? कारण नॉलेज घेऊन तुम्ही ट्रेड करायला तयार नाहीये. बरोबर आहे का नाही? समजा 1% पण सक्सेस असेल ना कुठल्या क्षेत्रामध्ये, तर तो 1% हा आपल्यापर्यंत नॉलेज नसल्यामुळे आपल्याला ते गॅच करता येत नाही. तसं एक उदाहरण मी देतो की लोकांची आज खूप प्रबल इच्छा झाली आहे की आमच्या पिढीने पुढे कोणतरी कलेक्टर बनावं किंवा आम्ही जे काही आहे त्याच्यामध्ये कोणतरी कलेक्टर बनायला पाहिजे किंवा युपीएससी मधून चांगल्या रँकला पास व्हायला पाहिजे. काय वाटतं लोकांना? मी तुम्हालाच विचारतोय की 1% रिझल्ट आहे त्याचा आणि किती लोक तयारी करतात, किती लोक प्रयत्न करतात, राईट? का बरं मग ते 1% साठी ते करताय, प्रयत्न करताय? का ते एवढा वेळ आणि स्वतःचा अभ्यास जो आहे किंवा स्वतःची जी डिसिप्लिन पार्ट जो आहे तो एवढा बदलताय, राईट? मग लक्षात येते की ज्या ज्या क्षेत्रामध्ये चान्सेस 1% आहे, तरी जर 99% लोक करू शकतात, तर ह्या मार्केटमध्ये तर भरपूर चान्सेस आहे. फक्त तुम्हाला तुमचा माइंडसेट चेंज करायला लागेल. बरोबर आहे? तुमचं काय मत आहे याबद्दल? बरोबर. आपण व्यवस्थित विचार करून जर सगळं प्लॅनिंग केलं
होऊ शकते त्याच्यात. राईट, खरी गोष्ट आहे. आणि सायकोलॉजी तुमची पहिली जी होती आणि ट्रेड करताना 10 दिवसामध्ये काय फरक आला, त्याच्यामध्ये काय फरक वाटला? सुरुवातीला तर काही माहितीच नव्हतं ना कसं करायचं काय. राईट. आता आली आयडिया म्हणजे एक एक गोष्टींचं शिकत गेलो तर होऊ शकतं. काही वेळेस असं मला दिसायचं की लॉस तुमचे जास्त व्हायचे, हो. प्रॉफिट कमी व्हायचे, है ना? हो. किंवा प्रॉफिट आला की लगेच कट करायचे. ते वाटायची हा, आणि कळायचं नाही कुठे थांबलं पाहिजे ह्या लॉसमध्ये. राईट. पण तरी तो लॉस मी वाढून घ्यायची की नाही होईल प्रॉफिट, पण त्याच्यामध्ये माझा भरपूर लॉस झाला. हं. आता कव्हर करू शकतो तो लॉस, किंवा आता आयडिया पण येते की जर या साईडला आपण गेलो तर लॉस होऊ शकतो. म्हणजे आता तुम्हाला तेच सायकोलॉजी त्याच्यामुळेच विचारलं की आता तुमची सायकोलॉजी तयार झाली, है ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनिवेज, ऑल दी बेस्ट. आता आपण तर ऍक्च्युली जस्ट 10 दिवसाच्या प्रॅक्टिसवर आज आपण व्हिडिओ बनवलाय. पुढचा व्हिडिओ आपण लेवल शिकल्यावर बनवतो करूया. आणि अजून एक व्हिडिओ पेंडिंग राहणार तो म्हणजे प्रॉफिट आल्यावर, राईट? तर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही आठवण मला करून द्याल. चलो, ऑल दी बेस्ट. येस. कोमल मॅडम, तुम्ही आहात का? येस सर आहे. व्हिडिओ ऑन करा ना. अरे, गाडीमध्ये का ड्रायव्हिंग करताय? हो 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 हो. अच्छा. एक छोटासा प्रश्न होता की तुमचा आता लास्ट आपण practice आणि तुमचं क्लास पूर्ण झालेला आणि त्याच्याच बरोबर तुम्ही आज ट्रेड मध्ये पण काही प्रॉफिट मला सांगितलं फोनवर. तर कसं वाटलं? तुम्ही आता बरोबर. प्रॉफिट यायला लागले, कसे वाटते तुम्हाला? नाही, छान वाटतं ना सर. अच्छा. ट्रेड करताना आता तुम्ही फार छोटी कॅपिटल वापरला तरी सुद्धा तुमचा 5 टाइम्स पर्यंत तो प्रॉफिट गेलेला. अमाऊंट जाऊन द्या, अमाऊंट इज नॉट इम्पॉर्टंट, बट इम्पॉर्टंट हे की हा चमत्कार किंवा हा अँगल आपण जे विचार करत नव्हतो तो या मार्केटमध्ये आहे. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आता आला का नाही? त्यांचा व्हिडिओ इंटरप्ट होतोय. आय थिंक ते ड्रायव्हिंग करताय. एनिवेज आपण नंतर त्यांना विचारूया. सो हाच विषय की हो. येस बरोबर. मॅडम, तुमचा आवाज आता येतोय तुम्हाला? तर 5 टाइम्स आपण प्रॉफिट करू शकतो. हा अँगल तुम्हाला कळाला का? ते ड्रायव्हिंग करताय, तुम्ही घरी जाताय असेल ना? चलो, एनिवेज, तर हा सर्वांना मला सांगायचं तात्पर्य हाच आहे की तुम्ही प्रॅक्टिससाठी कुठेच कमी पडू नका. वेळ घ्या. मार्केट कुठंच पळत जात नाहीये. आज इथे आहे आणि इथेच असणार आहे. तुम्ही लेट आले याचा अर्थ मार्केट काय त्याचा काय एंड झालाय असं काही नाहीये. मार्केट एव्हरी टाइम तुम्हाला चान्स देणार आहे. पण तुम्ही तो चान्स घ्यायला कॅपेबल आहात का? पहिला हे स्वतःला चेक करा. कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या स्क्रीनशॉट बघून ट्रेड करण्याची चुका करू नका. लर्न द प्रोसेस. जो प्रोसेस लर्न करतो त्याला सक्सेस बाय डिफॉल्ट भेटतो. आणि काहीच त्याच्यामध्ये मोठं लॉजिक रॉकेट सायन्स नाहीये. तो मी उमेश गारे तुमच्यासाठी कधी तयार आहे. तुम्हाला कधीही माझा सल्ला घ्यायचा असेल, मला कॉन्टॅक्ट करायचा असेल, नक्कीच तुम्ही भेटायला या, फोन करा. माझा नंबर पण मी स्क्रीनवर ऍड करणार आहे. माझा व्हॉट्सअप पण आहे, युट्यूब चॅनल पण आहे. तिथं मग तुम्हाला अपडेट भेटताय. किंवा नाशिक रोडला जेव्हा तुम्ही असेल अवेलेबल, तुम्ही भेटू शकता मला. सो थँक यू. ऑल दी बेस्ट.